नमस्कार, रिपब्लिकन आवाज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भोसरी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहिलं असेल या ठिकाणी 52 विज्ञान प्रदर्शन सोहळा पार पडत आहे. या ठिकाणी अंदाजे 152 शाळांनी सहभाग नोंदवला आलेले खूप सुंदर असे प्रोजेक्ट या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत. आज त्याच विज्ञान प्रदर्शन सोहळ्याचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. आपण अनेक मान्यवरांकडे जाणून घेऊया की या विज्ञान सोहळ्याकडे ते कशा पद्धतीने पाहतात. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडचा विज्ञान अध्यापक संघ आणि पिंपरी चिंचवड शिक्षण विभाग आणि पिंपरी चिंचवडचा सगळा युवा स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन पार पडलेलं आहे. आज या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ आहे आणि आज तो बालवैज्ञानिक म्हणून काम करतो. विद्यार्थ्यांनी सामाजिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, पर्यावरणाचं क्षेत्र या क्षेत्रांमध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी सादर केलेले आहेत. त्या शिक्षकांनी आणि शाळांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या चांगल्या उपक्रमांमुळे भविष्यातला शास्त्रज्ञ निश्चित त्यांच्यामध्ये उदयाला येईल अशी मला अपेक्षा आहे. आणि वेगवेगळ्या दिल्लीसारख्या ठिकाणी इंटरनॅशनल जे सायन्स एक्झिबिशन होते, वेगवेगळ्या राज्यांमध्ये सायन्स एक्झिबिशन होते, या ठिकाणी सुद्धा आजचा विद्यार्थी चमकेल मला खात्री आहे. सर्व पालकांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्याला जर विज्ञान क्षेत्राची आवड असेल तर त्याला शास्त्रज्ञ बनवण्यासाठी सुद्धा पालकांनी पुढे आलं पाहिजे. केवळ इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रच आज आपल्यासाठी करिअर म्हणून न पाहता शास्त्रज्ञ हा देशाचा आधारस्तंभ आहे आणि शास्त्रज्ञामध्ये संपूर्ण जग बदलण्याची ताकद आहे आणि शास्त्रज्ञ हा देशाचा आशावाद आहे. म्हणून हे बालवैज्ञानिकांना जास्तीत जास्त प्रेरणा देऊन त्याच्यामधून डॉक्टर अब्दुल कलाम आझादांसारखे शास्त्रज्ञ घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. कारण 152 शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्याचं प्रदर्शन काल संपन्न झालं. आज बक्षीस वितरण सोहळा आपल्या हस्ते पार होणार आहे. बक्षीस मिळणार काय? नमस्कार, मी डॉक्टर जे.के. सोळंकी GMRT प्रकल्पाचं इंचार्ज म्हणून आलेलो आहे आणि आजच्या समारंभाचं मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे. हे दरवर्षी सातत्यानं प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होत असतं आणि त्याच्यामध्ये अनेक शाळा उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि त्याला कारणीभूत आहेत इथले गणित शिक्षक, विज्ञान शिक्षक आहेत. ते मुलांना खूप मोठ्या प्रमाणात घडवत असतात या प्रकल्पांसाठी. आणि याचा प्रकल्प, दुसरी गोष्ट, फक्त हा तालुकास्तरीय थांबत नाही, तर तो जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरती पण हे प्रकल्प जातात. मुळात संकल्पना अशी की एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक विचार जागृत व्हावा, त्याचबरोबर समाजोपयोगी जर का विषय असतील किंवा समस्या असतील तर त्याच्यावरती फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तोडगा काढणं हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त तर त्यांची इनोव्हेटिव्हनेस आणि क्रिएटिव्हिटी वाढवणं की जेणेकरून समाजातले जे अतिशय असे घोर संकटापासून जे सामान्य संकट आहे त्याच्यावरती विज्ञान मार्ग काढतं, तंत्रज्ञान मार्ग काढतं. आणि म्हणून हे प्रकल्प खूप नाविन्यपूर्ण असतात आणि खूप उद्बोधन करणारे असतात. तर ह्या प्रकल्पांचं ज्याप्रमाणे आपण विचारलं तर परीक्षण सुद्धा तितक्याच असतं. ज्या तालुक्यात प्रदर्शन आहे किंवा ज्या तालुक्याचं प्रदर्शन आहे त्याच्या बाहेरच्या तालुक्यातील शिक्षक या ठिकाणी परीक्षण असतात, कारण ते निष्पक्षपणे या परीक्षण व्हायला हवं म्हणून हे करतात आणि हे उत्स्फूर्तपणे चालतं. या परीक्षणानंतर जे प्रकल्प असतात ते मुलांचे किंवा मुलींच्या पेक्षा जो प्रकल्प सर्वकष निकषांवरती उत्कृष्ट असतात त्याच्याप्रमाणे त्यांचं बक्षीस होत असतं. पण बक्षिसांच्या पलीकडे म्हणजे किती मुलांना किती मुलींना बक्षीस मिळण्यापेक्षा जे सहभागी विद्यार्थी आहेत खरं म्हणजे ते सर्वच विजेते असतात. त्याचं कारण आहे की समाजापुढे मांडताना आपल्या संकल्पनेतून कोणती संकल्पना त्यांनी मांडलेली आहे, आपल्या प्रकल्पातनं कुठल्या समस्येवरती त्यांना मार्ग करता येईल किंवा उत्करता येईल अशा प्रकारचे जे प्रकल्प आहेत ते विशेष त्या सगळ्यांचंच कौतुक असतं. आणि जे नाविन्यपूर्ण आहेत त्यातल्या त्यात सर्वकष निकषावरती पुढे जातात ते प्रकल्प जिल्हा स्तरावरती पुढे जातात. त्यामुळे बक्षीस हा वेगळा भाग जरी असला तरी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी सर्व निकषामध्ये एक पाऊल पुढे टाकलेलं असतं आणि मग ते इतर विद्यार्थ्यांना ते प्रेरणादायी असतं. त्यामुळे आपण असं करूया की मुलं मुली सारखेच असतात, या ठिकाणी असं कुठलाही भेदभाव नसतो. पण जे प्रकल्प चांगल्या सर्वकष निकषांवरती पुढे जातात त्या प्रत्येक शाळेचं कौतुक होत असतं, कारण त्या शाळेतील शिक्षकांचा दर्जा, त्या शाळेतील शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन या त्याच्यावरती असतं. तर प्रकल्प तयार करण्यासाठी वेळ जातो, मेहनत लागते आणि पूर्णपणे डोक्याचा वापर करावा लागतो. यामध्ये शिक्षकांच्या सहकार्याशिवाय कुठलाच प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही.
त्या शिक्षकांना देखील मोठ्या मेहनतीने केलं, तर मग त्या सर्व प्रकल्पाचं श्रेय कोणाला? ऍक्च्युली हे सगळं श्रेय मुळात तुम्हाला मी सांगतो की आपली जी संस्था आहे, शैक्षणिक संस्था किंवा शैक्षणिक संस्कृती जी आहे भारताची, ती अतिशय उच्च दर्जाची आहे. यामध्ये काय आहे की ज्याप्रमाणे मातृपितृ देवो भव तसं गुरुदेवो भव आहे, आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली, कारण आई वडिलांनंतर सगळ्यात जवळचा गुरु असतो तो शिक्षक आहे, आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या मध्ये नुसतं ज्ञान नाही घडवत आहे, तो विज्ञान, तंत्रज्ञान, कला, गुण या सगळ्या आविष्कारांना तो घडवत असतो. त्यामुळं प्रकल्पाचं श्रेय घेताना जसं तुम्ही जर का बघितलं असेल पुराणात, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय बलिहारी गुरुदेव की गोविंद बताय, आपल्या पुराणामध्ये असं सांगितलंय की देवाची ओळख माणसाला नसते, पण जे गुरुजन असतात ते आपल्याला देवाची ओळख करून देतात. आणि देव शेवटी काय की तुमच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या संकल्पनेतून समाजाभिमुख आणि समाजोपयोगी जेव्हा तुम्ही काम करण्यासाठी कोणी सहाय्य करत असेल, तर हे सगळे सहाय्य करणारे सगळे देव असतात, असं सगळ्या प्रकारे त्याचा विचार करतात. आणि म्हणून विज्ञान प्रकल्प यशस्वी झाला किंवा नाही झाल्यापेक्षा विज्ञान दृष्टिकोन सादर करावा, वैज्ञानिक विचार जागृत व्हावा, याच्यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक, त्यांना तेवढंच प्रोत्साहन देणारे पालक, आणि त्या संस्थेला अशासारख्या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ भैरवनाथ विद्यालय, अशा संस्थेला म्हणजे विज्ञानाला आज राजाश्रय पण लागतो. वैज्ञानिक संस्थांना मूलभूत संशोधनासाठी राजाश्रय लागतो. त्या देशाचं राज्य, त्या देशाचं सरकार सुद्धा तेवढंच पाठबळ देणार असावं लागतं. या सगळ्या गोष्टीवर प्रकल्पाचं श्रेय तुम्ही जर का म्हणाल तर याच्या शासन, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, त्या शाळेचं शालेय व्यवस्थापन आणि त्याचबरोबर ती जे गुरुजन मार्ग करतात त्या सर्वांचा आहे. एकीकडे आता बघितलं की सर्व शाळांनी सहभाग घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काही शाळा विजेत्या ठरतील, काही शाळा विजेत्या ठरणार नाही, पण याचा परिणाम पुढच्या विज्ञान प्रदर्शन होणार नाही. निश्चित होत नसतो, कारण काय होतं की यश आणि अपयश विज्ञान मानत नाही. जर का तुम्ही विज्ञानाचा इतिहास पाहिला तर अनेक प्रकल्प आणि प्रयोग म्हणजे फेल्युअर असतं. विज्ञानात फेल्युअर हे फेल्युअर नसतं, तो एक वेगळा मार्ग असतो प्रयोगशीलतेचा. त्यामुळे हा परिणाम होत नाही. तुम्ही बघितलं असेल 152 शाळा फक्त या तालुक्यात असतात, तर आपल्याकडे जवळपास 13-14 ठिकाणी हे प्रदर्शन आपल्या एकट्या पुणे जिल्ह्यात होतं. जर का तुम्ही बघितलं तर जवळपास हजारो शाळांचे विद्यार्थी तेवढ्याच संख्येने दरवर्षी याचा प्रतिसाद वाढतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारत देशातला विद्यार्थी जो आहे आता शाळेमध्ये, माध्यमिक, कॉलेजमध्ये, त्याच्याकडे वैज्ञानिक जागरूकता वाढली आणि त्याला एक उत्सुकता आहे की माझी जी संकल्पना आहे, माझी जी कल्पना आहे ती लोकांच्या समोर मांडावी, ती सादर करावी. ह्यामुळे हा परिणाम होणार नाही की याच्यातनं कमी होतं. ज्या शाळा समजा अयशस्वी ठरल्या असं आपल्याला वाटतं, मला वाटत नाही, त्या पुन्हा भरारीने एक नाविन्य पूर्ण करून येतात, पुढच्या वेळेस पुन्हा त्या सहभागी होतात. आणि ज्या यशस्वी झालेल्या आहेत त्याहीपेक्षा त्यांना यश टिकवून ठेवायचं असतं, म्हणून पुढच्या वेळेस पुन्हा त्यात जोमाने घेतात. विद्यार्थ्यांना काय सांगेल? विद्यार्थ्यांना मी सांगतो की भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची अजिबात कमतरता नाही. ज्या संस्थेकडनं मी येतो त्या संस्थेने 30 वर्षापूर्वी जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण, भारतीय तंत्रज्ञान, भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय अधिकारी, ज्याला आज आपण मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत म्हणतो, त्यांनी उभी केलेली, आणि संपूर्ण जग त्या दुर्बिणीचा आपल्या पुण्याजवळ असल्यामुळे वापर करते. त्यामुळं ही जी वैज्ञानिक क्षेत्र आहेत आपल्या भारतामध्ये ती असंख्य आहेत. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी नक्कीच विज्ञान तंत्रज्ञानाचा पाया ज्ञानार्जन करत घ्यावा. या सगळ्या गोष्टींनीच पुढे जायला हवं, कारण कुठल्याही विकासाला विज्ञान तंत्रज्ञानाची जोड लागते. विद्यार्थ्यांनी याच्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे. आज करण्यात आलेला आहे, सहभाग कसा राहिला आणि प्रमुख उपस्थित म्हणून कोणाकडे उपस्थित आहे? तर आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की पिंपरी चिंचवड तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळ 182 शाळांनी सहभाग घेतला आणि या 182 शाळांमधून जिल्हा स्तरासाठी प्राथमिक विद्यार्थी गटातून प्रथम 3 क्रमांक आज या ठिकाणी निवड होणार आहे. त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यार्थी गटातून 3 प्रकल्प, त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार 7 वर्षापासून दिव्यांग गटामधून प्राथमिक गटातून 1 विद्यार्थी आणि माध्यमिक गटातून 1 विद्यार्थी असे, तसेच प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम आणि द्वितीय क्रमांक, माध्यमिक शिक्षक गटातून प्रथम आणि द्वितीय क्रमांक, त्याचप्रमाणे प्रयोगशाळा परिचय गटातून प्रथम क्रमांक, अशी ही जी आज निवड होणारे सर्व पात्र स्पर्धक आहे हे जिल्हा स्तरावर जाणार आहे. आणि जिल्हा स्तरावरचं प्रदर्शन साधारण पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये होणार आहे. खरं तर या प्रदर्शनामध्ये छान असा प्रतिसाद लाभला. यासाठी आम्हाला सर्व वरिष्ठ मार्गदर्शक, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय कार्यरत आहेत, प्राथमिक शिक्षण विभागाचे
शिक्षणाधिकारी आदरणीय नायकडे साहेब, त्याचप्रमाणे उपशिक्षणाधिकारी आदरणीय बाटलीवार मॅडम, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शिक्षण विभागाचा प्रशासनाधिकारी आदरणीय संगीता बांगर मॅडम आणि पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ, पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघ या सर्वांचं खूप कार्य लागलं. या सर्वांच्या सहकार्याने हा विज्ञान प्रदर्शनचा सोहळा अगदी दिमागदार झाला, याचा मला तात्काळ म्हणा. परीक्षक म्हणून मला सर्वच प्रोजेक्ट खूप छान वाटले, खूप सुंदर वाटले. त्यातही विशेष म्हणजे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रोजेक्ट बनवलेले. माध्यमिकच्या त्यांना बनवलेले आहेत, कारण त्यांचं वय पण खूप मोठं आहे, त्यांनी बनवलेलं खूप छान बनवलेलं. पण प्राथमिकच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांची विचार करण्याची प्रक्रिया एवढी सुंदर होती की त्यांनी त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, नंतर सौर ऊर्जेचा वापर, ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी खूप लक्ष देऊन खूप मेहनतीने प्रोजेक्ट बनवले आणि खूप छान वाटलं मला प्रोजेक्ट. काय सांगाल सायंटिस्टच्या दिशेने बघायला गेले की सायंटिस्टचा मेळावा लागला असं प्रदर्शन काही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं, त्याकडे तुम्ही कसं? आता इथं जे प्रदर्शन आहे तर आपल्या इथे सगळ्या तालुक्यांमध्ये असतं आणि मग त्या तालुक्यानंतर जिल्ह्यामध्ये जातं. तर प्रत्येक ठिकाणचं परीक्षण हे चांगलं आणि व्यवस्थित आणि एकसारखं व्हावं याच्यासाठी आम्हाला इथं त्यांनी नियम दिलेले असतात. नाहीतर पूर्णपणे त्या नियमांचं पालन करून आम्ही परीक्षण करत असतो. त्याच्यामध्ये कुठलं नाविन्यपूर्ण आहे, त्या मुलाचं प्रेझेंटेशन कसं व्यवस्थित, मुलगा किंवा मुलगी त्यांचं प्रेझेंटेशन कसं आहे, त्याच पद्धतीने शिक्षकांचं, असे सगळे फॅक्टर आम्हाला बघून म्हणजे सगळ्या तालुक्यामध्ये सेम होऊन जिल्ह्यावरती त्याच लेवलचा प्रयोग जातात, प्रकल्प जातात. आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकल्प बघितले असतील, त्यापैकी याच्यामध्ये सुंदर असं काय वाटलं? तेच नाही, ह्याच प्रकल्प नुसता सुंदर नाही, त्याच्या सगळ्या बाजू बघाव्या लागतात. त्या मुलाचं प्रेझेंटेशन पण आणि त्यानुसार आम्ही ते नंबर दिलेले आहेत. नुसतंच प्रोजेक्ट चांगला असून चालत नाही किंवा नुसतंच बोलणं चांगलं असं पण चालत नाही. आणि त्याच्यामध्ये समाज उपयोगी आहे, कमी पैशामध्ये आहे, असे सगळे फॅक्टर घेऊन आहेत आणि त्यानुसार नंबर दिलेले. आता या ठिकाणी एवढे प्रोजेक्ट बनवण्यात आले होते, त्याच्यामधून समाजाचं प्रबोधन असं काही प्रोजेक्ट होतं का यामध्ये? सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मांडणी केली होती आणि वेगवेगळ्या कल्पना घेऊन ते आले होते. त्याचप्रमाणे समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत की कचरा व्यवस्थापन आहे किंवा आपल्या आरोग्यावरती आहे, असे वेगवेगळे प्रयोग त्यांनी मांडले होते आणि खरंच विद्यार्थ्यांच्या मध्ये जो बालविज्ञान एक जागा व्हावा असं या विज्ञान प्रदर्शनामधून त्यांनी प्रकृती मांडल्या होत्या. जर काल बघताना बघितले अपघातासाठी अपघात घडू नये त्या दृष्टीकोन एक प्रोजेक्ट बनवला होता, खूप सुंदर होता, तो बघितला होता. त्या प्रोजेक्टकडे आपण बघितलं असेल तर कशा पद्धतीने अपघात न घडावा यासाठी बऱ्याच 4 ते 5 विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट बनवले होते आणि त्यांच्या कल्पना खूप सुंदर आहेत आणि त्या नक्कीच समाजासाठी उपयोगी आहेत. एक तर आहे की दिलेले जे टॉपिक्स होते तर मुलांनी ते खूप छान त्याच्यावर विचार केला, विवेचना केला आणि मुख्य म्हणजे वक्तृत्व म्हणजे आपण सगळ्यांच्या पुढे बोलणार कसं, त्याची एक प्रॅक्टिस त्यांना होतं आणि तयारी दिसत होती की त्यांच्या मागे टीचर्सचा एक श्रेय तर आहे, पण ते मुलाची जिद्द, समोर उभं राहून सगळ्यांच्या समोर स्वतःचे विचार मांडणे आणि स्पष्टपणे मांडणे आणि स्वतःला सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं असं नोंदवून घेणे, हे त्यांच्या मागचा जो हेतू होता तो पूर्ण झाला आणि खरंच तर विचार करता येतो मुलांना, हे बघून खूप बरं वाटलं. टॉपिक काय काय टॉपिक होता की स्त्रींचा काय योगदान आहे भारतामध्ये आणि AI त्याचं आता पुढे कसं होणार आहे, पुढे आपल्या तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये ते AIचा काय त्याच्यामध्ये उपयोग आहे आणि माझ्या स्वप्नाचा भारत पुढच्या वेळेस होता. तर इतके सुंदर विचार होते सगळ्यांचे की त्या दृष्टीने विचार करू शकतात मुलं, हे आम्हालाही ऐकून म्हणजे वेगळं, ठीक आहे काहीतरी वेगळं मांडता येतं त्यांना, आम्हालाही खूप बरं वाटलं आणि खूप प्रतिसाद होता. खूप एकदम 60 मुलं होती सेकंडरी सेक्शनसाठी, खूप जणांनी केलं आणि काल तर संपवलं नाही, आज पुन्हा मला ते घ्यावं लागलं. मुलं आज पण आली आणि त्यांनी आज त्यांचं पूर्ण केलं का. काय सांगाल आता जे प्रदर्शन घडलं याकडे आपण कशा पद्धतीनं? हे प्रदर्शन म्हणजे खूपच छान आहे. त्या प्रदर्शनामध्ये आत्ताच मॅडम सांगितलं तसं बरेच विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना जे जे वाटतं ते या प्रकल्पातून त्यांनी मांडलेलं आहे आणि नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या विद्यार्थ्यांचं खरोखर कौतुक आहे आणि हे जे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे, या विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी जवळपासच्या जवळ 25 ते 30 शाळा आल्या आणि या विज्ञान प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली आणि त्यामुळंच
सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांनी जे तयार केलेले प्रकल्प आहेत ते सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये असणारे आपुलकी किंवा नवनिर्मिती ही सुद्धा इतर विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली. त्यामुळे इतरांना पाहून आपल्याला सुद्धा काहीतरी करता आलं पाहिजे ही त्यांच्यामध्ये भावना निर्माण होते आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी या विद्यार्थ्यांमध्ये या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत जाते आणि विद्यार्थी ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा विचार करतात आणि त्याप्रमाणेच अनेक वेगवेगळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळे वैज्ञानिक प्रकल्प सुरू करतात, तयार करतात आणि पुढच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये ते सहभागी होतात. तर या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळते याबद्दल आम्हाला नक्कीच खात्री वाटते. प्रथम या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी सर्व शाळा आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून खूप अभिनंदन करते, कौतुक करते. कारण की विज्ञान ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये घडणारे जे बदल आहेत त्या बदलांचं अवलोकन करून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे प्रकल्प या ठिकाणी सादर केलेले आहेत. तुम्ही जसं म्हणालात की महानगरपालिकामधले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग या प्रदर्शनामध्ये बघायला मिळालेला आहे आणि निश्चित या प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची जी संधी आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि याचा भविष्यामध्ये नक्कीच चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण भारतामधून चांगले संशोधक किंवा चांगले शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत असा या विज्ञान प्रदर्शनाचा हेतू आहे आणि तो हेतू नक्की या प्रदर्शनामधून साध्य होईल असं मला वाटतं. चिंचवड विज्ञान संघाच्या माध्यमातून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं गेलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये जवळजवळ 152 शाळेने भाग घेतला गेलेला आहे. याच्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्ती जी आपण जे म्हणतो यासाठी बाकी वाव मिळतो. विज्ञानमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची असणारी जी कला जी आपण जे म्हणतो जोपासण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन बाकी उपयोगी पडत आहे. तर सर्व विद्यार्थी आणि पालकांना काय हवं? त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे असणारे जे वैज्ञानिक दृष्टीबाकी जोपासावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तरी बाकी पालकांनी की आपल्या विद्यार्थ्याला ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासण्यासाठी बाकी वाव देण्यासाठी त्यांना बाकी प्रोत्साहन द्यावं तुम्ही त्या पालकांना सर्व विनंती बाकी करत आहे. ते 52वं विज्ञान प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट वाटलं आणि हे उत्तम भविष्याची असं वाटतं. आपण विविध मान्यवरांकडनं विज्ञान प्रदर्शन सोहळ्याकडे कशा पद्धतीने ते पाहतात त्याची प्रतिक्रिया व्यक्त करून घेतलेल्या आहेत. अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि शिक्षक वर्गाचे देखील त्यांनी स्वागत करण्यात आलेले की खूप सुंदररित्या त्यांनी विज्ञान प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.